नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्र्यांची उच्चाधिकार समिती आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये आज चर्चा. कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ. आयकर विवरण पत्र भरताना आधार क्रमांक असेल तर तो देणं सक्तीचं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचं स्पष्टीकरण. आणि मराठवाड्यात विविध भागात पाऊस. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्र्यांची उच्चाधिकार समिती आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये आज चर्चा होणार आहे. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाली. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावेत या आमच्या प्रमुख मागण्या असून त्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी काल मुंबईत या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आज होणाऱ्या चर्चेसाठी मंत्र्यांच्या समितीनं सुकाणू समितीतल्या 7 नेत्यांना आमंत्रित केलं असलं तरी या बैठकीला शेतकरी संघटनांचे 35 नेते जाणार आहेत. सरकारची भूमिका समजावून घेऊन पुन्हा त्यावर समन्वय समितीत चर्चा केली जाईल असं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान मंत्र्यांच्या समितीमध्ये समावेश करण्याबाबत आपल्याला अगोदर कल्पना देण्यात आली नाही. आपल्याला अंधारात ठेवल्याची प्रतिक्रिया मंत्र्यांच्या समितीतले शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली. यासंदर्भात बोलताना मंत्र्यांच्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आजच्या बैठकीसाठी रावते यांना आपण 2 वेळा निमंत्रण दिलं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या 90% मागण्या यापूर्वीच मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्यांवर बैठकीदरम्यान चर्चा करण्यात येईल असं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीतही मतभेद असल्याचं दिसून येत असून बैठकीत सहभागी होण्यावरून 2 गट पडले आहेत. यापैकी कृषीतज्ञ गिरीधर पाटील, रामचंद्र पाटील, अनिल घनवट आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांची भूमिका बैठकीत सहभागी न होण्याची आहे. समितीनं शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप निश्चित केल्या नाहीत. त्यामुळे सरकारशी चर्चा करण्यात अर्थ नसल्याचं गिरीधर पाटील यांनी सांगितलं. कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यानं राज्यातल्या कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगला भाव मिळवणं शक्य होणार आहे. इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकार लवकरच नवे धोरण आणणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका कार्यक्रमानिमित्त काल ते औरंगाबाद इथं आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ते बोलत होते. सरकारच्या या धोरणानंतर किमान मोठ्या 15 कंपन्या इथेनॉल निर्मितीचं काम सुरू करणार असून यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले. देशात पेट्रोल आणि डिझेल या इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या शेतीमालाचं उत्पादन शेतकऱ्यांनी करावं असं गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महापौर भगवान घडामोडे, आमदार अतुल सावे आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या 3 दिवसात गायीच्या दुधाचा दर 27 रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर 37 रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी दुधाचे दर वाढवण्यात येत असताना अनेक संस्था डबघाईचं कारण पुढे करत असल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
आधार क्रमांक धारकांना आयकर विवरणपत्र भरताना आधार क्रमांक देणं सक्तीचं असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलं आहे. 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र सध्या ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही त्यांचा कायम खाते क्रमांक, पॅन क्रमांक रद्द केला जाणार नसल्याचंही मंडळानं स्पष्ट केलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. राज्यात काल बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडला. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि बीड जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह विविध तालुक्यातही काल पाऊस पडला. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या पावसादरम्यान नेवासा इथं ओढा पार करताना एक युवक वाहून गेल्याची घटना घडली. आठवडाभरात झालेल्या या पावसामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी खरीपांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. दरम्यान काल अंगावर वीज पडून राज्यभरात 11 जण मृत्युमुखी पडले. यात गडचिरोली जिल्ह्यातले 4 जण, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात, चंद्रपूर आणि रायगड इथं प्रत्येकी 1 जणाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात 2 जणांचा तर नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि कंधार इथं प्रत्येकी एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. राज्यातल्या शेतकरी संपाचा दुसरा टप्पा उद्या 12 जूनपासून सुरू होत असून शेतकरी संघटनांतर्फे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राम बाहेती यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. खुलताबाद, सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, फुलंब्री इथल्या तहसील कार्यालयांवरही निदर्शनं करणार असल्याचं ते म्हणाले. 13 तारखेला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल रोको करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शहरातल्या क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अभिषेक आकनगिरे यांची तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रबियाबी शेख यांची काल निवड झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रेणापूर नगरपंचायतीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. मात्र सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आणि एका अपक्ष सदस्याची मदत घेऊन पंचायतीची सत्ता मिळवली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातला लिपिक रमेश मुंडकर याला 14,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. आदिवासी प्रकल्पाअंतर्गत साहित्य पुरवठा केलेल्या कंत्राटदाराचा धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. वडिलोपार्जित जमिनीचा वारसा हक्कानं फेरफार घेऊन ही जमीन नावावर करून देण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव इथल्या शेतकऱ्याकडून 3,500 रुपयांची लाच घेताना तलाठी आसिफ हैदर हुसेन देशमुख यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. परळी मुंबई रेल्वे सुरू करण्यात यावी यासह परळी शहराच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल बीड जिल्ह्यातल्या परळी रेल्वे स्थानकावर घंटानाद आंदोलन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्र्यांची उच्चाधिकार समिती आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये आज चर्चा. कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ आणि मराठवाड्यात विविध भागात पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.